मित्रांनो, आज आपण जात आहोत शिंदवड येथील सुप्रसिद्ध अशा रत्नगडावरती। व्हिडिओ नक्की बघा। आपण आलेलो आहोत शिंदवड येथील रत्नगडावरती। हे आहे रत्नगडाचं प्रवेशद्वार, श्री मार्तंड मल्हार देवस्थान, रत्नगड, शिंदवड। येथे प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर हा रत्नगड दिसत आहे। सुंदर अशी झाडं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। येथे गेल्यानंतर पार्किंगसाठी भव्य व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे। इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे। मोठं असं वडाचं झाड आहे, ज्या ठिकाणी आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो। आणि त्यानंतर येथे आलेल्या भाविकांसाठी सुंदर अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाणी पिल्यानंतर आपण शेजारीच बघू शकतात, इथं लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणच्या सहली या रत्नगडावरती येत असतात। सुंदर अशी झाडं या ठिकाणी असल्यामुळे सतत इथं हिरवळ आपल्याला दिसते। तर आपण आता रत्नगड चढायला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, ही आहे रत्नगडाची पहिली पायरी। या ठिकाणी श्री येळकोट येळकोट जय मल्हार असं लिहिलेलं आहे आणि इथून रत्नगड चढायला सुरुवात होते। पहिल्या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर आपण रत्नगड चढायला सुरुवात करतो। रत्नगड चढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण बघत आहात, ही आहे पहिली पायरी आणि यानंतर रत्नगड चढायला आपण आता सुरुवात करणार आहोत। भाविकांना जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे। आधारासाठी रॅलिंग पण करण्यात आलेली आहे आणि ऊन आणि पाऊस यापासून आलेल्या भाविकांचं संरक्षण व्हावं यासाठी पत्र्यांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी देवस्थानाने केलेली आहे। चढत असताना मध्येच आपल्याला परिसराचं नयनरम्य असं दर्शन या ठिकाणी होतं। परिसरामध्ये द्राक्ष बागा भरपूर असल्यामुळे या ठिकाणी सतत हिरवळ आपल्याला दिसून येते। उंचावरून दिसणारा हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी अनेक भाविक या रत्नगडावरती येत असतात। आपण हा शिंदवड आणि वडनेर भैरव परिसरातला हा नजारा या ठिकाणी बघत आहोत। आता आपण मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत। या मुख्य मंदिरामध्ये सुंदर असे नावं लिहिलेले आहेत, ज्यामध्ये ओम नमो मल्हारी मार्तंड भैरवनाथाय नमो नमः अशा पद्धतीचं अनेक मंत्र आपल्याला या ठिकाणी दिसतात। सुंदर असं हे ठिकाण आहे आणि म्हणून येथे परिसरातून अनेक भाविक भक्त नेहमी दर्शनासाठी येत असतात। तर हे आहे रत्नगडावरील खंडोबाचं मंदिर। या पाठीमागे एक इतिहास असा सांगितला जातो की ज्यावेळेस खंडेराव महाराज जेजुरीवरून चंदनपूरला जात होते, त्यावेळेस एक मुक्काम या रत्नगडावरती झालेला आहे। म्हणून या देवस्थानला विशेष असं महत्त्व आलेलं आहे। या ठिकाणचा इतिहास असाही सांगितला जातो की या पंचक्रोशीतील भाविक स्वतःच्या खर्चाने जेजुरीला जात नाहीत, असा इतिहास सांगतात। आपण या मुख्य मंदिरामध्ये आहोत आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। मित्रांनो, तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा या मंदिराला भेट द्या। या ठिकाणी चढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे, त्यामुळे आपण इथे येऊ शकतात। आता आपण या गडावरून उतरत आहोत। तर मित्रांनो, आज आपण या रत्नगडाला भेट दिली। तर कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही पण जर कधी या रत्नगडाला भेट दिलेली असेल तर तेही सांगा। आणि आपल्या परिसरातील अशी स्थळं असतील तर आम्हाला नक्की सांगा।